केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या वर्षी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत कल्याण पूर्वेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मातोश्री गुंजाई फाउंडेशन तसेच शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात आला। प्रतिवर्षी शासनाच्या उच्च पदस्थ सेवा भरतीसाठी केंद्र तसेच राज्य शासनामार्फत एमपीएससी परीक्षा, विविध केंद्र सरकारच्या विभागांमध्ये कर्मचारी भरती करण्यासाठी पोलीस भरती परीक्षा, महाराष्ट्र पोलीस दलातील विविध पदांसाठी आदी परीक्षा घेण्यात येत असतात। गेल्या वर्षी पार पडलेल्या या परीक्षेसाठी कल्याण पूर्वेतून बसलेल्या विद्यार्थ्यांना मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात आली होती। या परीक्षेत उत्तम गुण संपादन करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुक्रवारी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते ठाणे पोलीस शाखेतील संजना नलावडे, स्नेहल धनावडे, सुजाता घोडसरे, दीप्ती नलावडे, मुंबई महानगरपालिकेतील स्वीटी पवार, ठाणे जिल्हा परिषदेतील अश्वनी गायकवाड, अर्थ व सांख्यिक नियोजन विभागातील प्रसाद नलावडे, रेल्वे विभागातील वैभव घाडीगावकर, राज्यात दुसरे आलेले पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब दराडे तसेच कृष्णा गीते, अक्षय उगले, पोलीस उपनिरीक्षक जयवंत खरात यांचा सत्कार करण्यात आला। या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक हर्षल जाधव आणि अमोल आव्हाड यांनी प्रशिक्षण दिले होते। यावेळी उपस्थित यशस्वी सत्कार मूर्तींना मार्गदर्शन करताना महेश गायकवाड यांनी सांगितले की जोपर्यंत आपण आपल्यातील कमतरता शोधत नाही, त्या कमतरतेवर मात करत नाही, तोपर्यंत आपणास पुढे जाता येत नाही। म्हणूनच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात प्रथम स्वतःला ओळखता आले पाहिजे। मी राजकारणात आल्यानंतर पहिल्या 2 निवडणुकात मला अपयश आले होते, परंतु तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना मागील झालेल्या चुका सुधारून आणि त्रुटींची पूर्तता करूनच निवडणुकीला सामोरे गेलो। म्हणूनच मला इतर उमेदवारांच्या जमानत रकमा जप्त करून यशस्वी होता आले, असेही ते म्हणाले। या सोहळ्यात मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शहर प्रमुख चंद्रसेन सोनवणे, मनोज बेळमकर, उपशहर प्रमुख प्रशांत बोटे, निलेश रसाळ, हर्षल जाधव, शाखा प्रमुख प्रशांत अमीन आदी मान्यवर उपस्थित होते।